मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. केटीजीच्या म्हणजेच आपल्या लाडक्या खुपते तिथे गुप्तेच्या लोकप्रियतेच्या कक्षा जसजशा रुंदावत चालल्या आहेत तसतसं येणाऱ्या सूचना देखील. गेल्या काही आठवड्यामध्ये जोरदार झालेली सूचना अशी की पाहुणे जे बोलवत आहेत ते केवळ मराठी न बोलवता सर्व भाषेतले पाहुणे बोलवा. आज आपल्याकडे जे पाहुणे म्हणून येणार आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे मध्य प्रदेशातलेच दोघं पाहुणे आपण बोलवलेले आहेत, परंतु ते संपूर्णपणे मराठी आहेत. बघूया ते कोण आहेत आणि त्यांच्याशी काय गप्पा होत आहेत ते. पण त्याआधी गुप्ते का फंडा. गुप्ते का फंडामध्ये जोरदार मागणी झाली ती म्हणजे रजनीकांतच्या जोक्सची. बघा कसे वाटतायत. रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे 3 एक्के होते तरी देखील मुलगा जिंकला. का? कारण मुलाकडे 3 रजनीकांत होते. संता आणि बंता दोघ जण मिळून रजनीकांतला 999 कोटी रुपये बक्षीस देणार आहेत. का? अहो विनोदांमधनं त्यांना सुट्टी दिल्याबद्दल. रजनीकांत केवढा तो मोठेपणा, केवढा. अहो राज ठाकरे सुद्धा रजनीकांतशी तामिळमधनं बोलतात. लाल्या एकदा पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि तक्रार नोंदवली. साहेब काय झालं? साहेब काय? माझ्या घरातला टीव्ही आणि खुर्ची सोडून बाकी सगळं सामान चोरीला गेलं. पोलीस म्हणाले एवढी मोठी चोरी झाली त्यावेळेला तू काय करत होतास? लाल्या म्हणाला खुर्चीवर बसून टीव्ही वरती खुपते तिथे गुप्ते बघत होतो. एक भूत दुसऱ्या भूताला रात्री 12 वाजता म्हणालं अरे उगाच घाबरू नकोस, असा थरथर कापू नकोस, किती घाबरलायस, असं काही नसतं, रजनीकांत वगैरे सगळं झोट आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझ्या आवाजात परंतु त्यांच्या स्वतःच्या शब्दात आणि सुरात स्वानंद किरकिरेंचं. बाबरा मन देखने चला एक सपना. क्या बात. बाबरे से मन की देखो बावरी है बातें, बावरे सी धड़कने है बावरी है सांसें. आणि प्राजक्ता शुक्रे. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. तुम्ही दोघंही जण आल्यानंतर मला जरा संगीत क्षेत्रामधली माणसं आल्यानंतर मला माझ्याच घरी खरोखर दिवाळी दसरा आहे किंवा आपल्याला माहीत असलेले सगळे सण आहेत असं मला वाटायला लागलं. बट एनिवे प्राजक्ता तू खूप छान दिसतेस आज म्हणजे. आणि मला एक गोष्ट सांग, तुला अजूनपर्यंत कोणी चित्रपटात काम करायची ऑफर दिली नाही? दिली आहे. मराठी मूवीसाठी मला ऑफर आले होते, इनफॅक्ट सिरियलसाठी ऑफर आले होते, पण मला ऍक्टिंग जमतच नाही. अच्छा. मला खूप हसू येतं ऍक्टिंग करताना म्हणून मी नाही केलं काही. स्वानंद तुला इथे बाजूला बसली हिच्यामध्ये एखादी नटी दिसते का? नक्कीच दिसते मला. तिने ही ऍक्टिंग जी काय केली ना, मला ऍक्टिंग नाही करता येत ती फार सुरेख केली. बघ लगेच ऑडिशन दे प्राजक्ता. काय ऑडिशनला काय विचारतात रे नक्की? एखादं वाक्य किंवा असं काय? एखादं वाक्य म्हणून दाखव काहीतरी छान. काय वाक्य? मी एक ऑडिशन दिला होता, आता मला त्याचा काही डायलॉग आठवत नाहीये, पण काही सिरियल साठी होतं आणि ते मोठ्या प्रोडक्शन हाऊस मधून आलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं की मला एखाद्या मुलीचा रोल असेल तर मला आवडेल करायला, कॉलेज गोईंग जी मुलगी असेल. तर मला स्क्रिप्ट दिली आणि त्यात होतं की तुझा नवरा मेलाय किंवा हरवून गेलाय असं काहीतरी आणि तुझी सासू खूप वाईट आहे आणि तुला रडायचं. म्हटलं हे मला नाही करायचं. सगळे सिरियल असेच असतात. तर मी पळून आले. काय सांगतेस? बरं तुझा नवरा जिवंत आहे आणि तुझी सासू खूप छान आहे आणि तू मैत्रिणीला सांगतेस की माझा नवरा जिवंत आहे आणि माझी सासू जिवंत नाही, माझा नवरा खूप छान आहे, माझी सासू खूप छान आहे. एवढी 2 वाक्य मला नाही जमणार. अरे ऍक्टिंग. अरे एवढे मोठे दिग्दर्शक बाजूला बसले, त्यांचं पिक्चर येणार आहे. अच्छा मी मैत्रीण आहे तुझी. सर ओके. हाय. तुमको पता है प्राजक्ता कितने दिनों बाद मिल रही हो? शादी के बाद मिली ही नहीं. कहाँ थी? बहुत बिजी रहती हूँ. मेरे हस्बैंड मुझे छोड़ते ही नहीं है. छोड़ते नहीं? अरे वो तो मतलब ठीक इतना है, प्यार करते हैं. हाँ वो तो ठीक है, लेकिन दिन में क्या करती हो? दिन में मैं घर के काम करती हूँ, खाना बनाती हूँ. ओहो तुम्हें भी बुरी सास मिली है? नहीं बहुत प्यारी सास है, मेरे साथ वो भी काम करती है. काम करती है तुम्हारे साथ?
झालं झालं? याच्यापेक्षा जास्त मला नाटकं. आहे काय त्यात ऍक्टिंग? पण अवधूत तू कधी करतोयस काम? नाही ना. नाही बट जोक्स अपार्ट नाव, स्वानंद तुला ऑल इज वेल वगैरे अशी, आल इज वेल, आल वगैरे असे शब्द कसे काय सुचतात म्हणजे? आल तर ते त्या गोष्टीमुळे आलं. ते सिनेमात एक गोष्ट आहे, तो वॉचमॅन आल इज वेल म्हणून ओरडायचा, अशी आमिर खान एक गोष्ट सांगतो त्या सिनेमात. तर तो शब्द स्क्रिप्ट मधून आला, आल इज वेल. पण मग पुढचं गाणं काय सुचे ना, काय लिहायचं. आणि मग मला एक इंटरनेटवरती कार्टून दिसलं. त्या कार्टून वरती असं होतं की एक ऑमलेट असं तयार आहे तव्यावर, आणि एक कोंबडीचं पिल्लू असं त्या जवळ येऊन असं पाहते, आणि इज दॅट यू ब्रो? तर मला तिथे ते सुचलं. मी राजूला दाखवलं होतं. राजूला म्हटलं हे असं की मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा. आणि ते खूप आवडलं मग राजूला. आणि मग ते पूर्ण सगळ्या देशांनी हे गाणं आणि ही गाणी आणि हा सिनेमा असा उचलून धरला. तुला कसं काय का, कोणी एवढा मोठा धक्का दिला की इथून धक्का आणि तिथून धक्का? तो म्हणजे कसा धक्का होता, एखादी झलक? इथून धक्का, अरे तिथून धक्का, इथून धक्का तिथून धक्का देतोस काय? अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय? इथून धक्का तिथून धक्का देतोस काय? अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय? नियत तेरी अच्छी नहीं बेड़ा समजतोस का? अरे इथून धक्का तिथून धक्का देतोस काय? अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय? मी मुलगी मराठी बाई पडेगी एक लाठी, आई ग बोलेगी बंड्या तेरी काठी. आईला, ये तो बहुत डेंजर है. मी मुलगी मराठी बाई पडेगी एक लाठी, आई ग बोलेगी बंड्या तेरी काठी. अरे नियत तेरी अच्छी नहीं बेटा समझतो का? He was not expecting it. धक्का तिथून धक्का देतोस काय? अरे इथून धक्का तिथून धक्का हे